हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज रव्याचा छान असा चविष्ट नाश्ता केला, तर सगळ्यांना हा नाश्ता खूपच आवडला. तर याला तुम्ही रवा सँडविच पण म्हणू शकता. याच्यामध्ये फिलिंगला बटाट्याची भाजी आहे, तर खूप छान आणि टेस्टी नाश्ता होतो हा. तर इथं पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं. जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये 1.5 वाटी आपण इथं पाणी घेणार आहोत. आता वाटीचं प्रमाण घेऊ शकता किंवा कपचं प्रमाण घेऊ शकता. नंतर त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकायचे. चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे, असेल तर टाका. थोडासा टेस्ट याने छान येतो आणि कलरही छान येतो. तर त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि 1 वाटी रवा टाकायचा. आता 1 वाटी रव्यासाठी 1.5 वाटी पाणी घेतले, कारण छान रवा फुलतो आणि छान शिजला जातो. इथे तुम्ही बघू शकता रवा छान फुलला आहे आणि लगेच त्यांनी सगळं पाणी सोक केले. आता गॅस बंद करायचा आणि झाकण मारून 5 मिनिटं आपण याला छान वाफ देऊन घेऊया. वाफ छान लागते तोपर्यंत आपण इथं भाजीची तयारी करून घेऊया. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आणि बारीक चिरलेला एक मोठ्या आकाराचा कांदा टाकायचा. कांदा थोडासा तांबूसर कलर येईपर्यंत परतायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून छान परतून घ्यायची. नंतर हळद परतल्यानंतर अर्धा ते 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची. याने टेस्ट भाजीला खूप छान येते. आणि आता इथं आलं लसूण पेस्ट परतल्यानंतर इथं भाज्या टाकल्यात मी. याच्यामध्ये वाटाणा, ढबू मिरची, किसलेला गाजर. तुम्ही याच्यामध्ये स्वीट कॉर्नसुद्धा टाकू शकता, त्याने पण टेस्ट छान येते. आता भाज्या परतल्यानंतर याच्यामध्ये रेग्युलर जो आपण मसाला यूज करतो लाल तिखट, ते 2 चमचे टाकलेलं आहे. आता इथं 4 ते 5 मी उकडलेले बटाटे छान स्मॅश करून घेतलेत आणि स्मॅश केल्यानंतर ते याच्यामध्ये टाकून परतून घ्यायची भाजी छान. अ, अ, एक 5 ते 10 मिनटं आपण ही भाजी छान परतून घ्यायची, जेणेकरून हा मसाला चारी बाजूला म्हणजे बटाट्याला छान लागतो आणि चवीप्रमाणे मीठ टाकून मस्त मीडियम आचेवर ही भाजी छान परतून घ्यायची. आता याच्यामध्ये जर तुम्हाला लाल मसाला वापरायचा नसेल, तर तुम्ही हिरवा मसाला देखील वापरू शकता. त्याने पण म्हणजे ह्या भाजीची टेस्ट छान लागते आणि खूप टेस्टी नाश्ता तयार होतो. तर अशा पद्धतीने आपण हा सगळा मसाला म्हणजे बटाटा आणि भाज्या आणि पूर्ण मसाला एकत्र छान झालेला आहे. आता इथं जो आपण रवा म्हणजे वाफवायला ठेवलेला, तो छान सॉफ्ट झालेला आहे. इथं 2 ते 3 मिनिटं छान मळून घ्यायचा रवा तो. जर तुम्हाला वाटलं की पाणी आपल्याला थोडंसं कमी पडलं आहे, तर थोडंसं गरम पाणी करून याच्यामध्ये टाकून एकदम हलक्या हाताने हा रवा मळून घ्यायचा आणि परत 5 मिनिटं वाफ म्हणजे झाकण मारून ठेवायचं. तो सॉफ्ट होतो आणि छान लाटी आपली लाटता येते आपल्याला. तर तसं काय झालं तर थोडंसं गरम पाणी तुम्ही इथं वापरू शकता. इथं बघू शकता तुम्ही छान सॉफ्ट आणि म्हणजे जे उंडा आपण तयार केलेला आहे तो छान लाटण्यासाठी म्हणजे तयार आहे. तिथं अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आणि आकार आपल्या म्हणजे इच्छेनुसार आपण त्याला देऊ शकतो. इथं मी एक छोटी पोळी लाटून घेतली आहे आणि छोट्या झाकणाच्या साहाय्याने किंवा कटर असेल तुमच्याकडं तर कटरच्या साहाय्याने याच्या गोल आकारामध्ये 2 म्हणजे कट करून घ्यायचे गोलाकार आणि मध्ये जशा पद्धतीने आपण सँडविच तयार करतो तशा पद्धतीने आपण हे सँडविच तयार करणार आहोत. म्हणजे 2 पारी तयार करून घ्यायच्या आणि एका पारीवर आपण इथं जी बटाट्याची भाजी आहे ती पूर्णपणे थंड झालेली आहे. थंड झाल्यानंतर ही भाजी आपण याच्यावर लावून दुसरी पारी त्याच्यावर लावायची आणि मस्त शॅलो फ्राय करायचं. आता ही एक पद्धत झाली. आता दुसरी पद्धत, तर थोडंसं परत लाटी तयार करताना थोडंसं याच्यावर पोळपाटावर आपण मळून घेऊया, जेणेकरून छान सॉफ्ट आणि चिरा पडणार नाहीत त्याला. अशा पद्धतीने लाटी लाटून घ्यायची आणि त्याचे कडा कापून त्याला चौकोनी आकार द्यायचा. आणि पारी जी लाटणार आहोत आपण, ती जास्त एकदम जाड पण ठेवायची नाही आणि खूप पातळ पण ठेवायची नाही. पातळ केली तर ती तुटण्याची शक्यता असते आणि जाड केली तर त्याची म्हणजे टेस्ट एवढी छान लागत नाही. तर एकदम मीडियम साईजमध्ये ती लाटायची आणि आता ह्याच्या कडा कापून चौकोनी आकार याला द्यायचा आणि मध्ये सेंटरला 2 भाग करून इथं बघू शकता तुम्ही कशी करते मी. तशा पद्धतीने तुम्ही करून याला तसंच भरायचं. जसं आपण पहिला जो सर्कलमध्ये पॅटीस तयार केलं, तसंच तयार करून याला तुमच्या आवडीनुसार किंवा मुलांना ज्या तुम्हाला म्हणजे आकारामध्ये त्यांना द्यायचं आहे, मुलं ज्या आवडीच्या आकारामध्ये ते खातात, त्यांना जसं आवडेल तसं तुम्ही त्या आकारामध्ये हे कट करू शकता. आता मी इथं चौकोनी चौकोनी परत याचे काप केले आणि शॅलो फ्राय करायचं याला. खूप छान आणि क्रिस्पी नाश्ता तयार होतो. आणि नेहमी नेहमी तोच नाश्ता करण्यापेक्षा किंवा
परोठा वगैरे आपण करतोच. तर अशा पद्धतीचा नाश्ता तुम्ही केला तर मुलांनाही आवडतो आणि त्यांच्या शेप म्हणजे वेगवेगळ्या शेपमध्ये केला तर मुलं आवडीने खातात. तर इथं चौकोनीमध्ये पण करू शकतो. मी गोल पण दाखवला आहे. तुम्ही कुठल्याही पद्धत वापरून तो तयार करू शकता. इथं बघू शकता तुम्ही सँडविचसारखा म्हणजे खूप छान आणि टेस्टी नाश्ता दिसतोय. तर इथं तेल कडकडीत पॅनमध्ये गरम करायला ठेवायचं आणि मस्त तेल गरम झालं की छान शॅलो फ्राय करून घ्यायची. छान क्रिस्पी आणि टेस्टी जरा ब्राउनिश कलर येईपर्यंत हे दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे. आणि हे रवा सँडविच तुम्ही ग्रीन चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉस, शेजवान चटणी याच्याबरोबर पण सर्व्ह करू शकता. तर नक्की ट्राय करा आणि चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे अशाच नवीन-नवीन छान-छान रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. खूप छान आणि टेस्टी नाश्ता तयार होतो तर नक्की ट्राय करून बघा.